नमस्कार, मी नीता भुजंगा देठे. मनस्पर्शी साहित्य परिवार हिलिंग आर्ट विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागृता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे मनाचा कॅनव्हास. मनाच्या या कॅनव्हासवर किती रंग सांडलेले, मनाच्या या कॅनव्हासवर किती रंग सांडलेले, कधी आनंदाचे इंद्रधनू तर कधी दुःखाचे ढग काळवंडलेले, कधी आनंदाचे इंद्रधनू तर कधी दुःखाचे ढग काळवंडलेले, कधी स्वप्नांची भरारी उंच नभाला भिडणारी, कधी स्वप्नांची भरारी उंच नभाला भिडणारी, तर कधी अपयशाची सावली मनाला आतून छळणारी, कधी हसरे रंग उधळणाऱ्या नात्यांच्या हळव्या छटा, कधी हसरे रंग उधळणाऱ्या नात्यांच्या हळव्या कथा, कधी विरहाच्या दुःखामध्ये हरवून जाते मनाची व्यथा. काही रंग असे गडद जखमा जुन्या जपणारे, काही रंग असे गडद जखमा जुन्या जपणारे, तर काही रंग इतके फिके पहाटेच्या धुक्याप्रमाणे विरून जाणारे, तर काही रंग इतके फिके पहाटेच्या धुक्याप्रमाणे विरून जाणारे. मन कधी होते वादळ तर कधी शांत सरोवर, मन कधी होते वादळ तर कधी शांत सरोवर, कधी अश्रूंनी धुसर होते कधी उमलते अंतर्मनावर, कधी अश्रूंनी धुसर होते कधी उमलते अंतर्मनावर. तरीही हातात कुंचला घेऊन जगणे रंगवत राहायचे, तरीही हातात कुंचला घेऊन जगणे रंगवत राहायचे. तुटलेल्या प्रत्येक रेषेला नव्याने पुन्हा जोडायचे, तुटलेल्या प्रत्येक रेषेला नव्याने पुन्हा जोडायचे. कारण जीवनाचा हा कॅनव्हास आनंदाने असतो सजवायचा, जीवनाचा हा कॅनव्हास आनंदाने असतो सजवायचा. प्रत्येक रंगाच्या स्पर्शामध्ये नव्या आशेचा रंग भरायचा, प्रत्येक रंगाच्या स्पर्शामध्ये नव्या आशेचा रंग भरायचा. म्हणूनच अंधाराच्या या कोपऱ्यांना उजेडाने भरून टाकू, म्हणूनच अंधाराच्या या कोपऱ्यांना उजेडाने भरून टाकू. मनाच्या कोऱ्या पानावर स्वप्नांचे इंद्रधनू रेखाटू, मनाच्या कोऱ्या पानावर स्वप्नांचे इंद्रधनू रेखाटू. मनातल्या प्रत्येक भावनेला धैर्याने देऊया आकार, मनातल्या प्रत्येक भावनेला धैर्याने देऊया आकार. मनाचा हा कॅनव्हास ठरो नवजीवनाचा आधार, मनाचा हा कॅनव्हास ठरो नवजीवनाचा आधार. धन्यवाद.